माणसं आहेत ती घरची आपली मुलं सांभाळून या मुलांना सांभाळतायत गेली 60 वर्ष सांभाळतात. आणि उजव्या बाजूला जो फोटो आहे आपण ज्यांना हार घातला त्या सिंधुताई 60 वर्षांपूर्वी त्यांच्या लक्षात असं आलं की अशी मुलं समाजामध्ये असतात ही फार महत्वाची गोष्ट आहे. ज्या समाजामध्ये माणुसकी आता आटायला लागली, कमी व्हायला लागली, माणुसकी हा शब्दच दुर्मिळ व्हायला लागला, अशा परिस्थितीमध्ये अशी माणसं होती 60 वर्षांपूर्वी याचं मला अप्रूप आहे. म्हणून 60 वर्ष पूर्ण होत असताना त्याला शुभेच्छा द्यायच्या की 2 आसवं ढाळायची. तर मी शुभेच्छांपक्षात 2 आसवं ढाळीन आणि ती आसवं याच्यासाठी ढाळीन की अजून आणखीन माणसं याच्यामध्ये जोडली जातात. मी इथे बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ लोकांना विनंती करीन की अशी आसवं ढाळणारी माणसं आपण जर जास्त जमा करू शकलो तर अशा अनेक संस्था उभे राहतील. आज आपण सगळे चालणार आहोत. चालण्यासाठी मी चालतच आलो आणि पुन्हा चालणार आहे. आणि हे चालणं जर काम्यायनी संस्थेच्या कामी येणार असेल तर अशी चालणारी माणसं, मदत करणारी माणसं जोडण्याचा मी सुद्धा प्रयत्न केला. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही जिथे ते काम करतात ते काम करत असताना तुम्ही चांगलं काम करत राहणार आहात. सगळे शिक्षक, सगळे अटेंडंट या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि मी कॉलेजमध्ये शिकत असताना बाबा आमचे माझ्या कॉलेजमध्ये आले होते. ती 70ची गोष्ट आहे. बाबा आमचे त्यावेळेस बऱ्यापैकी तब्येतीने चांगले होते. त्यांनी एक कविता आम्हाला सांगितली. ती कविता माझं 72 वय झालेलं असताना सुद्धा मी विसरलेलो नाही. त्या कवितेच्या फक्त 2च ओळी हे तुमच्यासाठी फार आवश्यक आहेत आणि इकडचे सुद्धा लोकांसाठी आवश्यक आहे. त्या कविता अशी आहे, शृंखला पायी असू दे, शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई. शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई. दुःख उधळा यास आता आसवांना वेळ नाही. दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही. जय हिंद. माझं नाव संस्कृती राजेंद्र कासार आहे आणि मी पहिली बार यांच्यासोबत येत आहे. आणि जेव्हा चालत होते तेव्हा त्यांची जी फिलिंग्स होती त्यांनी माझ्यासोबत शेअर केली. त्यांनी त्यांचं नाव सांगितलं, त्यांनी त्यांचं ते कुठं राहतं ते पण सांगितलं. आणि मी फर्स्ट टाइम एवढी मला मज्जा आली आणि आम्ही खूप काय बोललो. ते थँक्यू. आमच्या शाळेतर्फे कामयानी शाळेचे आभार मानतो आम्हाला बोलवण्यासाठी. आम्हाला सगळ्यांना खूप नवीन शिकायला मिळालं आणि खूप मज्जाही आली. धन्यवाद. वाटलं सगळ्यांना? दमले का सगळे? मी मॉडर्न कॉलेजमधली TYPH विद्यार्थिनी आहे. इथे मी 3 वीक झाले या मुलांचं ऑब्झर्वेशन करते आणि शाळेला मी खूप धन्यवाद देते की मला संधी दिली त्यांनी, की रॅलीमध्ये मला पार्टिसिपेट करून घेतलं त्यांनी. मला खूप छान वाटलं. आणि मी काही काही गोष्टी ऑब्झर्व पण करत होते की तिथे एका मुलाचा शूज निघाला होता. तर त्याच्यासोबत जो दुसरा मुलगा होता किलबिल शाळेमधला तो त्याच्यासाठी थांबला. तो तेवढं शूज बांधून घेण्यासाठी त्याला सहकार्य केलं. म्हणजे ही सोबत, ही युनिटी जी आहे तुमच्यामध्ये ती कायम अशीच ठेवा. आपल्यापर्यंत कॉन्ट्रीब्युशन ह्या मुलांसाठी झालं तर खूप हेल्प केली आहे मुलांना. थँक्यू. मिळालं तर अगदी सो हॅपी आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत इकडे.